आज देवीची दुसरी माळ आणि आजचा कलर होता लाल. मग काय, लाल रंगाची साडी घालून मी तर तयार झाली होती. तनुषला पण तयार केलं रेड टी शर्ट घालून. पण तनुजचे पप्पा काय आमच्या दोघांसोबत मॅच होत नव्हते. आम्ही पोचलो पलावाच्या आईच्या दरबारात. इथं ना सगळीकडे लाइटिंग केली होती आणि रात्रीच्या वेळी या लाइटिंगमुळे खूपच भारी वाटत होतं. आणि ही बघा पलावाची आई. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे. आज दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात, ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणून ओळखलं जातं. हे रूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे, जेव्हा ती भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गहन दहनात गुंतलेली होती आणि तिचा आवडता रंग लाल आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे आमच्या सोसायटीत गरबा काय झाला नव्हता, पण आज चालू झाला बघा एकदाचा. वीकडे होता त्यामुळे जास्त गर्दी नव्हती, पण आम्ही मस्त एन्जॉय केला. सगळ्यांनीच गरब्याच्या गाण्यावर ताल धरला होता. आणि इथं पलावाच्या मंडळात तर ना म्युझिक आणि बँडनं तर चार चांदच लावले होते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच जोशमध्ये दिसत होते. तरुणाईचा उत्साह तर एक वेगळ्याच लेवलचा दिसत होता. सगळेच लाल रंगात न्हावून निघाले होते. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या स्टाईलने गरब्याचा आनंद घेत होते. आणि तनुषला तर ना बघा झोप आली होती. आम्ही तर ना बघायच्या भूमिकेतच होतो.